गुड मॉर्निंग. तब्येत जरा डाऊन होती त्यामुळे मी उठायच्या आधीच आईने सगळं आवरून स्वयंपाक तयार ठेवला होता. नंतर ही सखीची डायपर बॅग मी जी ऑर्डर केली होती ती आली. त्यासोबतच माझे लेन्स कार्डचे जे चष्मे होते तेही आले. दुपारी सखीला भेटायला आणि आजीबाबाला घेऊन जायला सखीचे मामा मामी आले. 8 दिवसाने गौरी आईला भेटली म्हणून लाड करून घेत होती आणि सखी तिचे वेगवेगळे घेऊन दाखवत होती. दुपारी सगळं आवरून अशा छान वातावरणात आम्ही बाहेर फिरायला निघालो. बघता बघता दिवस सरला आणि दुसऱ्या दिवशी आईने त्यांची तयारी सुरू झाली घरी जायची. आणि जायच्या आधी कोणास ठाऊक का पण वहिनीला माझ्या घरात का कुठून पसारा दिसला आणि ती आवरायला लागली. बघता बघता तिने माझं अख्खं किचन आवरून काढलं, काहीही कारण नसता. यावेळेस आई पप्पांना माझ्यापेक्षा सखीला सोडून जाताना खूप वाईट वाटत होतं. पण आलीच ती वेळ आणि आई पप्पा गेले नाशिकला. संध्याकाळी जरा सावरले मी आणि आवरून आम्ही निघालो सखीच्या दीदीच्या बड्डेला. पुण्यातली ही काही माझी हक्काची घरं. तिथे जाऊन रुहीचा छान बर्थडे सेलिब्रेट केला आणि